पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझा विश्वासच नाही बसत या सगळ्यावर। काय झालं हे सगळं? देव पण चेष्टा करतो कधी कधी। नेत्रा कशी आहे म्हणजे धाकटी बहीण जाणं खूप त्रासदायक आहे रे। हे सगळं खूप डिफिकल्ट आहे नेत्रासाठी, पण ती स्ट्रॉंग आहे। आय नो ती स्वतःही सावरेल आणि तिच्या आईला आजोबांनाही सांभाळेल। सावरायलाच हवं। आईला आणि आजोबांनाही खूपच त्रास होत असेल। पण आधी काय झालं नक्की? म्हणजे मी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण शेखर मनस्थितीतच नाहीयेत त्या। मलाही कळायला हवं रे, तू सांग ना। मलाही कसं तरीच होतंय कळल्यापासून। आई खूप विचित्र आहे हे सगळं। ती हेमा गावकऱ्यांना रस्त्यावर पडलेली मिळाली, कावळे टोचत होते तिला, जखमी होती। गावकऱ्यांनीच तिला घरी आणून सोडलं होतं। मी आणि नेत्रा गेल्यावर तिला आम्ही दवाखान्यात घेऊन चाललो होतो, पण त्याआधीच शी लॉस्ट हर बॅटल। म्हणजे असं वाटत होतं आई की तिला कळलंय तिचा मृत्यू जवळ आलाय ते। ती काहीतरी सांगायचा प्रयत्नही करत होती, पण काय म्हणजे समथिंग लाईक मला वाचवा, मला मरायचं नाहीये। आणि मग अचानक काहीतरी विचित्र बडबडायला लागली। विचित्र म्हणजे आई असं वाटत होतं कुठली तरी वेगळीच भाषा आहे काहीतरी। आई मला काहीच कळत नाही। आय एम शॉक्ड। नेत्रा? हा बोल नेत्रा। साहेब पोहोचलात ना तुम्ही नीट? नाही तुमचा काही फोन नाही आला, शेखर साहेबांनी पण नाही कळवलं म्हणून फोन केला। आय एम सॉरी नेत्रा, आम्ही पोहोचलो घरी अर्धा तास झाला पोहोचून। साहेब तुम्ही मला वचन दिलंय, लक्षात आहे ना तुमच्या? हो आहे लक्षात। नेत्रा आहे का रे? हो एक मिनिट आईकडे दे तुम्ही। कशी आहेस ग? खूपच विचित्र झालं ग सगळं। म्हणजे हे काय वय आहे का जायचं? काळजी घे तू स्वतःची। हा आजोबांना पण सावर। इथली काळजी करू नको, अद्वैतची काळजी घेईन मी। ठेवते हा फोन, शांत ठेव डोकं। जरा अद्वैत साहेबांना काय 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 सहन करावं लागतंय रे नेत्राला। खरंच तू काय म्हणत होतास? हेमा गेली तेव्हा काय म्हणत होती ती? आई आपण आत्ता नको बोलूया त्या विषयावर। मला ना खूप रेस्टलेस होतं मी। नाही ठीक आहे, तू शांत हो, काही हरकत नाही। विचार करत राहू नको। नाही
काय झालं? झोप उडाली? तुम्हाला कळतंय तुम्ही काय केलंय? तुमच्यामुळे माझ्या हेमेचा जीव गेला. हेमेने हा ग्रंथ वाचला म्हणून तिचा जीव गेला. पण बाईसाहेब, मोडी लिपीतला हा ग्रंथ हेमेने वाचलाय, पण तुम्ही तो ऐकलाय आणि त्याचा अर्थ इतरांनाही सांगितलाय. त्यामुळे माझ्या हेमेचं जे झालं ना तेच तुमचं होणार आहे. मरणार तुम्ही बाईसाहेब. मृत्यू अटळ आहे. नाही नाही, मी मरणार नाही. ग्रंथ वाचून जर मरायचं असतं तर मी केव्हाच केले असते. आता मी नाही मरणार. नाही मरायचं. मी नाही मरणार आहे. मी नाही मरणार. रुपाली, पण काय झालं आणि तू काय बडबडतेस? नाही काय? अगं तुझ्या आवाजाने जागा झालो मी. तुला पुन्हा स्वप्न पडलं का? मी अथर्व शीर्ष म्हणत होते. आत्ता? देवाचं नाव घ्यायला कसली आली आहे काळ वेळ. तू झोप झोप तू. तुम्ही झोपा शेखर. मी जरा फेऱ्या मारते. कोण आहे? इथे कोणीतरी आलंय असं का वाटलं मला. इथे तर कोणीच नाहीये. मी येईपर्यंत माझ्या खोलीत त्रिनयना देवी आई समोर दिवा लावा. आई, मला तू आवडतेस ना, तसे हे विमान पण मला फार आवडतं. आई, या विमानाला मी माझ्या जवळच ठेवणार. आय लव्ह यू आई. तू इतक्या रात्री इथे नेत्राच्या खोलीत काय करतोयस? ऐक, म्हणजे बघ तुला पटतंय का. नेत्रा इथे होती तेव्हा तुला असं बंधनात अडकल्यासारखं वाटायचं. ती सतत मागे मागे असायची, त्यामुळे इरिटेट व्हायचं ना. म्हणजे तूच म्हणायचंस ना असं. मग आता ती नाहीये ना इथे, तर तिचा विचार नको करत राहूस. उलट हीच एक संधी आहे असं समज. कसली संधी? म्हणजे तू तुझ्या मनासारखं जग आता. आधी नेत्रा इथे होती तेव्हा सतत वाटायचं ना की ती मागे मागे असते, असं जखडल्यासारखं होतंय तुला. तुझ्या मनासारखं काहीच करता येत नाही, वाटायचं की नाही? साहेब, मला वचन द्या की तुम्ही एकट्याने कुठेच जाणार नाही. मी तुला प्रॉमिस करतो बॉडीगार्ड, मी एकटा कुठेही बाहेर जाणार नाही. मग आता ती नाहीये ना, तर हे सगळं बाजूला ठेव.
सगळी बंधनं, सगळ्या साखळ्या तोडून टाक. तुला जसं हवंय ना तसं वागायला सुरुवात कर आधी. हे बघ, हीच संधी आहे. तू शेखरना पटवून देऊ शकतोस की नेत्राची तुला कधीच गरज नव्हती. तू समर्थ आहेस तुझी तू काळजी घ्यायला. कळतंय का? म्हणजे नेत्रा जे काही सांगायची ना त्या सगळ्या भाकड कथा होत्या रे, भंपकपणा होता तो. म्हणजे योगायोगाने त्यातल्या काही घटना घडायच्या आणि मग विश्वास बसल्यासारखं व्हायचं, हो की नाही? मग आता ही सगळी बंधनं झुगारून दे आणि तू तुझ्या मनासारखं जग आधी. तू चल चल. काय झालं पण? अरे वाजले किती बघ, किती उशीर झालाय आधी. चल, झोपायचं नाहीये का? चल. मला तुझ्यासोबत फोटोमध्ये सुद्धा नाही राहायचंय. गप गप. सॉरी, मगाशी फोनवर नीट बोलता नाही आलं. उद्या फोन करतो, काळजी घे. हो साहेब. हॅलो. नेत्रा सॉरी, खरं तर खूप लेट फोन केलाय मी, पण तुला मेसेजवर बोलायला आवडत नाही ना म्हणून म्हणलं फोनच करावा. बोलू शकतो ना आपण 2 मिनिटं? हो साहेब, बोला ना. खरं तर काय बोलावं हेच कळत नाहीये मला आत्ता, पण जस्ट तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून फोन केला मी. मला पण बोलावंसं वाटत होतं तुमच्याशी. जरा बरं वाटतं तुमच्याशी बोललं की. मला सुद्धा बरं वाटतं तुझ्याशी बोलून. नेत्रा, तू रागावणार नसशील तर एक विचारू? नाही साहेब, विचारा ना. नेत्रा, तू मला सांगितलंस तुला दिसलेल्या संकेताबद्दल, ते सगळं खरं आहे ना? साहेब, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं ना, हे माझ्या तोंडात त्याच ओळी. नेत्रा, आय एम सॉरी, पण हे सगळंच किती स्ट्रेंज आहे. साहेब, मला सुद्धा त्या संकेताचा अर्थ कळत नाहीये. संकेतात फक्त तेवढ्या ओळीच दिसल्या होत्या. नेत्रा, मी या सगळ्यात तुझी मदत करीन. जर त्या ओळी आहेत तर त्या काय आहेत, त्याचा अर्थ काय, आपण सगळं शोधून काढूया. पण मला एक प्रॉमिस कर, तू ओव्हरथिंक करणार नाहीस. नेत्रा, मला कळतंय तू आत्ता कुठल्या फेज मधून चालली आहेस, बट नेत्रा, तू स्ट्रॉंग आहेस. तू लवकरच या सगळ्यातून बाहेर पडशील. जोपर्यंत मला हेमाच्या मृत्यूचं आणि त्या ओळींमागचं गूढ कळत नाही तोपर्यंत चैन नाही पडणार मला. बरोबर आहे तुझं नेत्रा, मी समजू शकतो, पण मी आहे ना. आपण शोधून काढूया ते सगळं. पण आता तू जरा झोप. हो साहेब, मी प्रयत्न करते. बरं, बाय. नेत्रा, स्वतःच एक रहस्य आहे, आणि हे रहस्य काय आहे
हे समजून घ्यायचं असेल तर नेत्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच गोष्टींकडे पाहावं लागेल. ज्याचं असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची ओ पुण्याई. कोणी जर तरीही केली आगळी कानात टाई, त्याची मती गुंग होई आणि भेटे मग या बाई. नेत्रा बाळा, या ओळींचा नेमका अर्थ काय काही कळत नाही ग, पण या ओळी मृत्यूशी संबंधितच आहेत. आबा कोणत्या पोथीबद्दल असेल होय? हे सगळं आपण देवी आईवर सोडून देऊया बेटा. तिच्या मनात असेल तर ती आपल्याला नक्की मार्ग दाखवेल. आबा तिची कालपेटी चोरीला गेली होती देवी आईच्या देवळातून, तिचा काही शोध लागला नाही ग बाळा. तसं काही झालं असतं तर मी तुला सांगितलं असतं ना. आबा सगळं छान चाललं होतं आपल्या नेहमीच. बेळगावला होती, सगळं चांगलं होतं. विचित्र बघायला लागली, कोणाला काही न कळवता नवी मुंबईला निघून आली. हो, नोकरी मिळाली म्हणाली. सगळं विचित्र आहे, काही कळत नाही. तुला काय म्हणायचंय बाळा? माहित नाही आबा, पण आबा असं वाटतंय की जेव्हापासून ती कालपेटी चोरीला गेली ना, तेव्हापासून हे असं सगळं घडतंय का? आणि त्या ओळींमध्ये पण उल्लेख आहे, देवी आईचा उल्लेख आहे, पोथीचा उल्लेख आहे. ती पोथी आपल्या देवी आईशी किंवा देवी आईच्या देवळाशी तरी काही संबंधित नसेल ना? अहो, एवढं सगळं झालं तरी तुम्ही अजूनही देवीचाच धावा करताय. हे सगळं फक्त तुमच्या देवी आईमुळे झालंय. आई नको ना म्हणू असं. नेत्रा अगं, मी काहीच म्हणत नाही. काल आबाच म्हटले होते की जे काही देवी आईच्या मनात असतं तेच घडतं. माझ्या हेमा बरोबर जे झालं ते देवी आईच्या मनात होतं ना. आबा ऐका माझं, आता पुरे झालं तुमचं देवी पुराण. संकेत मिळणं, देवीचं वरदान, काहीही चांगलं घडत नाही आपल्या आयुष्यात देवी आईमुळे. सुनबाई जरा शांत हो ना ग तू. आबा, मला एक तरी चांगली गोष्ट सांगायची जी तुमच्या देवी आईमुळे घडली. आबा, माझ्या पोटच्या पोरीला गिळले तुमच्या देवी आईने. बास झालं, आता बंद करा त्या देवी आईचा विचार करणं, नाहीतर ती देवी सगळं संपवून टाकेल.